तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. संततधार पावसातही त्र्यंबकेश्वरी शिवभक्तांची गर्दी. खंबाळे ते महिरवणी वाहनांच्या लांबच लांब रांगा. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान त्र्यंबकेश्वराच्या नगरीत आज शिवभक्तांचा अक्षरशः महापूर लोटला आहे. सलग सुट्ट्या, पवित्र श्रावण महिना आणि नागपंचमीचा योग यामुळे देशभरातून लाखो भाविक त्र्यंबक नगरीत दाखल झाले आहेत. संततधार पावसातही भाविकांचा उत्साह कायम असला तरी प्रचंड गर्दीमुळे दर्शनासाठी तब्बल 8 ते 9 तास प्रतीक्षा करावी लागत आहे. तर दुसरीकडे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. श्रावण मासारंभासोबतच सुट्ट्यांचा मेळ साधत लाखो भाविक आज त्र्यंबकेश्वरी दाखल झाले. मुसळधार पाऊस अंगावर झेलत हर हर महादेव आणि बम बम भोलेच्या जयघोषात भाविक तासनतास रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. धर्मदर्शन रांग दर्शन मंडपाबाहेर पडून थेट निरंजनी आखाड्यापर्यंत दर्शनासाठी 8 ते 9 तास, 200 रुपये देणगी दर्शन रांग, जुन्या बसस्थानकापर्यंत लांबलेली रांग दर्शनासाठी 5 ते 6 तास, रुपये अति तातडीचे दर्शन गाभाऱ्यात पोहोचण्यासाठी तब्बल 1 ते 2 तास. दर्शनासाठी लागणारा प्रचंड वेळ पाहता अनेक भाविकांना केवळ कळसाचे दर्शन घेऊनच परतावे लागत आहे. दुसरीकडे श्रावण महिन्यानिमित्त पवित्र कुशावर्त तीर्थावर स्नानासाठीही मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक व्यवस्थेचा विचार केल्यास प्रशासनाने शहरात खासगी वाहनांना बंदी घालून खंबाळे इथे पार्किंगची व्यवस्था केली होती. मात्र वाहनांचा ओघ इतका प्रचंड होता की खंबाळे ते थेट महिरवणीतील हॉटेल संस्कृतीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यातच कुंभमेळ्याच्या विकास कामांमुळे सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीने नाशिक मार्गावर 2 किलोमीटर पर्यंतची कोंडी निर्माण केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सुनील रोहतगे आणि पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर, तहसीलदार गणेश जाधव पाटील आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव संपूर्ण स्थितीवर जातीने लक्ष ठेवून आहेत. उद्या श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा मोठा योग असल्याने पुढील 24 तास ही गर्दी अशीच कायम राहण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला येण्याचा विचार करत असाल तर वाहतूक कोंडी आणि दर्शनाचा वेळ लक्षात घेऊनच घराबाहेर पडा. त्र्यंबकेश्वरच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.